नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 9 ऑगस्ट 2026. आजपासूनचा परत राज्यात अंदाज देणार आहे. राज्यामध्ये 9 ऑगस्ट, 10, 11, 12, 13च्या दरम्यान या 4 दिवसामध्ये काही काही भागामध्ये पाऊस पडणार आहे. तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे, काही काही ठिकाणी जोरात पडणार आहे, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांसाठी सांगणार आहे. तर आज 9 ऑगस्टला तुम्हाला एक सांगू इच्छितो की एक भुवनेश्वरजवळ असलेला एक कमी दाबाचा पट्टा ते छत्तीसगडकडून मध्य प्रदेशकडून इकडे गुजरातकडे जात असल्यामुळं महाराष्ट्रामध्ये काय होणार आहे, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा आणि त्याच्यानंतर अमरावती ह्या परिसरामध्ये काय होणार, ह्या 2-3 दिवस तिकडं पाऊस पडणार आहे. म्हणून पूर्व विदर्भातल्या त्या 6 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा. म्हणजे पूर्व विदर्भामध्ये 6 जिल्ह्यामध्ये आज 9, 10, 11, 12, 13 तारखेपर्यंत पावसाचा अंदाज आहे. म्हणून हा त्यांनी शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा. तसेच 9, 10, 11, 12, 13च्या दरम्यान महाराष्ट्रात देखील तुम्हाला सांगू इच्छितो, मराठवाड्यात देखील परभणी जिल्हा, लातूर जिल्हा, बीड जिल्हा, जालना जिल्हा, संभाजीनगर, त्याच्यानंतर हिंगोली, नांदेड या जिल्ह्यामध्ये काय होणार आहे, खूप काय मोठा पाऊस पडणार नाही. दुपारपर्यंत ऊन पडेल, पण ह्या 4-5 दिवसामध्ये काय होणार आहे, तुरळक ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपाचा पावसाचा अंदाज आहे. म्हणून परभणी, लातूर, बीड, धाराशिव, जालना, संभाजीनगर, हिंगोली ह्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर राज्यात आपण उत्तर कोकणपट्टीकडे वळू. तर कोकणपट्टीकडे मात्र आज 9 ऑगस्टपासून ते 14-15 ऑगस्टपर्यंत तिकडे मात्र पाऊस सरीव थोडा चालूच राहील. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा. नाशिककडे देखील पाऊस थोडाफार चालूच राहील, सरी चालू राहील. म्हणून नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अंदाज लक्षात घ्यायचा. नंदुरबार, धुळे आणि जळगाव जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की 12, 13, 14च्या दरम्यान तुमच्याकडे देखील ते कमी दाबाचा पट्टा वरतून जात असल्यामुळे गुजरातकडे जात असल्यामुळं तुमच्याकडं 12, 13 आणि 14 ऑगस्टच्या दरम्यान तिकडे तुमच्या इकडे तुरळक ठिकाणी वेगवेगळ्या भागात जोराचा पाऊस पडेल. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. विहिरीला पाणी येणारा असा पाऊस सध्या तरी महाराष्ट्रात नाही. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर इकडं अहिल्यानगरकडे देखील, अहिल्यानगरच्या सर्व जिल्ह्यात सगळीकडे जोराचा पाऊस पडणार नाही, फक्त विखुरलेल्या स्वरूपाचाच पाऊस असणार आहे. म्हणून हा अहिल्यानगरच्या संपूर्ण जिल्ह्यातल्या, तालुक्यातल्या, शहरातल्या, गावातल्या लोकांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर त्या पश्चिम महाराष्ट्रात देखील काय होणार आहे, सरीत राहणार आहे. तुरळक ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात आणखीन 4 म्हणजे 9, 10, 11, 12, 13 ऑगस्टपर्यंत पाऊस राहणार आहे. खूप काय मोठा नसणार आहे. दुपारनंतर ऊन पडणार आहे, पण काही भागात तुरळक ठिकाणी विखुरलेलाच पाऊस आहे, खूप काय मोठा नाही. म्हणून हा पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा. कोल्हापूर, सातारा आणि इकडे कोकणपट्टी